आमदार राजूभाऊ पारवे यांनी उमरेड पिराया रोडवरील मतिमंद मुलामुलींसोबत आपला वाढदिवस साजरा केला। काल दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी सोमवारला आमदार राजूभाऊ पारवे यांच्या वाढदिवसानिमित्त उमरेड पिराया रोडवरील स्वर्गीय बालकदाजी गजबे मतिमंद मुलामुलींची निवासी शाळा आणि स्वर्गीय बालकदाजी गजबे प्रौढ मतिमंदाची निवासी कार्यशाळा येथे भेट देऊन वाढदिवस साजरा केला। बौद्धिक विकास न झाल्यामुळे आणि अपंगत्वामुळे त्यांची विचार करण्याची, शिकण्याची, समजून घेण्याची आणि वागण्याची क्षमता कमी होते। परिणामी त्यांना अवघड परिस्थितीचा सामना करत अत्यंत संघर्षमय जीवन जगावे लागते, ज्याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही। समाजातील वंचित आणि दुर्लक्षित झालेल्या या घटकांसोबत त्यांच्या जीवनामध्ये आनंद फुलविण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या प्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी सर्व उपस्थित मुलामुलींना कपडे भेट देऊन त्यांच्यासोबत बसून आमदारांनी जेवणाचा आस्वाद घेतला। यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि आनंद पाहून समाधान वाटल्याचे आमदारांनी सांगितले। माझा वाढदिवस दरवर्षी काही ना काही वेगळाच असतो। म्हणजे एखाद्याच्या पाड्यावर जाऊन जिथे कोणाला लाईट नसेल, ज्याच्या म्हणजे मागची 40 वर्षापासून कोणी लाईटाच्या नसेल, त्यांच्याकडे जाऊन मी दरवर्षी काही ना काही वाढदिवस साजरा करतो। गरिबाच्या झोपडीत जाऊन मी माझा वाढदिवस मी कधी हॉटेल किंवा अशा बऱ्याच म्हणजे कुठेही मी करत नाही। काही दिवसा अगोदर 8 दिवसा अगोदर हे लोक माझ्याकडे आले आणि त्यांनी रस्त्याची फक्त मागणी केली। मी त्यावेळेस बारकाईने विचारलं की तुमच्याकडे किती मुलं आहेत, तर त्यांनी सांगितलं की 34 मुलं आहे। मी तेव्हा जाणून घेतलं की हे म्हणजे 34 मुलं, ग्रँड शाळा नाही, कसं सांभाळत आहे सगळ्यांना। आणि त्याच वेळेस सांगलं 2 दिवसा अगोदर मी माझ्या पीएला सांगितलं की मला या पोरांसोबत जाऊन आपला वाढदिवस साजरा करायचा आहे। इथे सगळी त्यांच्यासोबत तास अर्धा तास बसून ते कसे जगतात पोरं, हे महत्त्वाचं मला जाणून घ्यायचं होतं। मी नेहमी काहीतरी वेगळं करतो म्हणजे लोकांना दाखवण्यासाठी वेगळं नाही करत। मी माझी दिवाळीसुद्धा कधी घरी करत नाही। मी फक्त हे मानतो की याच्यातून काही लोकांना सुद्धा काहीतरी बोध घेता येईल का। असे पोरं जे समाजापासून थोडेफार वंचित राहतात, ज्याला समाज कधीतरी दुरावतो, समाज कधीतरी चिडवतो, आपल्याला वाटलं पाहिजे हे पोरं आपले आहे। आमच्यासारखे राजकारणीसुद्धा इकडे थोडंफार लक्ष दिलं पाहिजे बाकीच्या भानगडी करण्यापेक्षा। तर माझं हेच राहते की मी करत असताना 4 लोकांनी सुद्धा तिकडे लक्ष दिले पाहिजे, आमच्यासारख्या राजकारण्यांनी सुद्धा तिकडे लक्ष दिलं, हाच एक उद्देश। आज इकडे आल्यानंतर यांचं जेवढे रिक्वायरमेंट आहे, म्हणजे माझ्या पोरांना जेवढ्यालाही सायकल नसेल ते तर मी ताबडतोब घेऊन देणार, कारण मला ही घटना अगोदर कळली असती तर आतापर्यंत ती व्यवस्था कधीची झाली असती। तर ते तर सायकलीचा विषय झाला। आता आपल्या समोर सांगितलं की रस्ता असेल, त्यांच्याकरता खेळण्याकरता काही साहित्य, या सगळ्या गोष्टी शासनाकडून नाही, मी माझ्या खिशातून। कारण आज माझा सकाळचा वाढदिवस झाला, 1,80,000च्या 2 सायकली बिचारा सायकलवाल्याला घेऊन देतो दरवर्षी काहीतरी। तर माझ्यासाठी काही खूप मोठी गोष्ट नाही की त्यांच्यासाठी शासनातर्फे काही पैसे द्यायचे, मी माझ्या खिशातून देणार। महादर्पण न्यूज करिता भूपेश पाठराबे, उमरेड।